न्यूज 18 सत्यासाठी बेधडक। सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना। तालुक्यातील एका 12 वर्षाच्या मुलीनं दिला बाळाला जन्म, चालत्या रुग्णवाहिकेत प्रसूती। सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। माढा तालुक्यातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीनं एका बाळाला जन्म दिलाय। ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। सध्या आई व बाळ या दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हे प्रकरण माढा तालुक्यात घडलं असून मुलीला माढा ग्रामीण रुग्णालयामधून सोलापूरला हलवलं जात असतानाच रुग्णवाहिकेतच तिनं बाळाला जन्म दिला। या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची ही धावपळ झाली। या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्यावेळी मुलीचा विवाह झाला तेव्हा ती फक्त 10 वर्षाची होती। तिच्या लग्नाला आता 2 वर्ष झालेली आहेत। या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणात पोलिसांनी बालविवाह संबंधित आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय। आरोपींमध्ये मुलीचा पती रवींद्र पवार, सासू सुमन पवार, सासरे तुकाराम पवार आणि मुलीचे तसेच मुलाचे वडील यांचा समावेश आहे। पती रवींद्र पवार याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो आणि बलात्कार या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही मुलगी मूळची रायगड येथील असून सध्या ती सोलापूर जिल्ह्यामध्ये वास्तव्याला आहे। तिचे सासरे मजुरी करतात अशी माहिती देखील आता समोर आली आहे। या घटनेमुळे बालविवाह आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि पोलीस या प्रकरणाचा सध्या सखोल तपास करतायत।